केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी द्यायच्या 6,000 रुपयांच्या निधीची नियमावली तयार केली गेली आहे। त्यानुसार केंद्र सरकारने टॅक्स भरणारे उच्च शिक्षित, प्रशासन, शासन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी किंवा जमीन मालकांना यातून वगळलंय। ज्यांची शेती 5 एकर किंवा 5 एकरांपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे। शेतकरी कुटुंब या व्याख्येत सरकारने पती, पत्नी आणि लहान मुलं असतील त्यांनाच या योजनेत स्थान दिलंय। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया। सिद्धार्थ, काय या नियमावलीविषयी सांगाल? खरं तर कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की 4,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होतील निवडणुकींपूर्वी, आणि आता ही नवी नियमावली आज समोर येते। काय अपडेट आहे? सुवर्ण किसान सन्मान योजना ही केंद्र सरकारने बजेटमध्ये जी जाहीर केली होती त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम व्हावी यासाठी जे प्रशासन कामाला लागलेलं आहे। मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, तलाठी असतील, एसडीओ असतील, या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना नियम समजून सांगितलेले आहेत। या नियमामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आजी माजी आमदार, खासदार, आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर आणि जे सनदी अधिकारी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही। आणि ज्यांचं मानधन हे 10,000पेक्षा कमी, मानधन सॉरी ज्या अधिकाऱ्यांची पेन्शन किंवा शेतकऱ्याच्या संबंधित व्यक्तीची पेन्शन 10,000च्या कमी असेल त्यांना ही योजना असेल। आणि 6,000 रुपये हे 3 टप्प्यामध्ये दिले जातील। 2,000 एकदा दिले जातील आणि वर्षभरात 6,000 रुपये जे आहेत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 5 एकरपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडे जमीन आहे, त्या शेतकऱ्यांबद्दल काय निर्णय झाला याबद्दल स्पष्टता अजून या ठिकाणी नाही आहे, किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू होणार नाही। एकंदरीतच मोठे आपल्याला नियम जरी कळाले असले तरी अजून काही नियम महाराष्ट्र सरकार तयार करते आहे आणि त्यासाठी अनेक समित्या काम करतात। त्यामुळे शेवटच्या 26 फेब्रुवारीपर्यंत ही सगळी प्रशासकीय बाबी जे आहेत पूर्ण करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी प्रशासनाला दिलेले आहेत। 26 तारखेच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की 6,000साठी लाभार्थी कोण आहे आणि कोण नसणार। नक्की सिद्धार्थ, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। प्रथमदर्शनी तरी असं कळतंय की गरीबात गरीब जो शेतकरी आहे त्याला याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करते असं प्रथमदर्शनी तरी आपल्याला म्हणता येईल। पण जसं आमचे प्रतिनिधी म्हणत होते की काही दिवसांनंतर स्पष्ट होईल की नेमके या योजनेचे लाभार्थी कोण आहेत।